आज आपण झटपट तयार होणारी नवीन प्रकारची स्वीट डिश बनवणार आहोत. याला मँगो डेझर्ट असं म्हणतात. नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही छान स्वीट डिश तयार होते. तर गॅसवर एक कढई ठेवायची. कढईमध्ये 2 लहान चमचे तूप टाकायचं. तूप छान वितळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 2 मूठ शेवया टाकायच्या आहेत. ज्या शेवया आपण खिरीसाठी वापरतो त्या बारीक शेवया घ्यायच्या आणि शेवया छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. शेवया एका साईडला भाजतात तोपर्यंत दुसऱ्या साईडला अर्धा ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे. आणि गरम पाण्याचा वापर आपण शेवया शिजवण्यासाठी करणार आहोत. थंड पाण्याचा वापर करायचा नाही. तर या ठिकाणी गोल्डन कलर आलेला आहे. गोल्डन कलर येईपर्यंत शेवया छान भाजून घेतल्या. आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. खूप पाण्याचा वापर नाही करायचा. कमीत कमी पाण्यामध्ये छान सुटसुटीत होतील अशा शेवया शिजवायच्या. पाणी टाकल्यानंतर 3 चमचे साखर टाकायची आहे. शेवया गोड होतील इतपत साखर टाकायची आणि शेवया 70% शिजवून घ्यायच्या आहेत. खूप जास्त वेळ त्यांना गॅसवर ठेवायचं नाही. 70% शेवया शिजवून घ्यायच्या म्हणजे छान सुटसुटीत अशा शेवया होतात. आणि ह्या डिशसाठी आपल्याला सुटसुटीतच शेवया पाहिजे. तर शेवया या ठिकाणी शिजलेल्या आहेत. आता आपण ह्या शेवया थंड करून घ्यायच्या आहेत. थंड झाल्यानंतर त्या अजून छान सुटसुटीत होतात. तर थोड्याशा थंड झाल्यानंतर लगेच आपण ज्या डिशमध्ये स्वीट बनवणार आहोत त्या डिशमध्ये ह्या शेवया काढून घ्यायच्या आहेत. आणि काढताना ह्या शेवया डिशमध्ये अशा पद्धतीने पसरवून टाकायच्या आहेत. एखाद्या पसरट डिशमध्येच आपल्याला ही स्वीट डिश बनवायची आहे. तर शेवया थंड होतात पूर्णपणे तोपर्यंत आता आपण ज्या कढईमध्ये शेवया भाजून घेतल्या होत्या त्याच कढईमध्ये 1 ग्लास दूध टाकायचं आणि ह्या दुधाला उकळवून घ्यायचं आहे. दूध उकळतं तोपर्यंत एका वाटीमध्ये 2 मोठे चमचे दूध घेतलं आणि दुधामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकलेली आहे. कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. इकडे दुधाला उकळी आल्यानंतर दुधामध्ये 3 चमचे साखर टाकायची आहे. 1 ग्लास दुधामध्ये 3 चमचे साखर टाकून पुन्हा उकळवून घ्यायचं आणि जे कस्टर्ड पावडरचं दूध आहे ते टाकायचं आणि याला उकळी येईपर्यंत गॅसवर ठेवायचं आहे. एक उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा, कारण की एका उकळीमध्ये हे दूध छान घट्ट होतं कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे. खूप नाही उकळवायचं, नाही तर ते खूप घट्ट होत जातं. एक उकळी आल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि आता हे दूध जे आहे ते पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. आता दूध गार होतं तोपर्यंत आपण आंब्याचा रस तयार करणार आहोत. तर ह्या डिशसाठी आपल्याला आंब्याचा रस देखील लागणार आहे. तर मी 1 आंबा घेतलेला आहे. 1 आंबा पुरेसा आहे. आता ह्या आंब्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. तर वरची साल काढून आंब्याचा मी या ठिकाणी गर काढून घेतलेला आहे आणि हा गर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. आंबा जर कमी गोड असेल तर याच्यामध्ये तुम्हाला साखर टाकावी लागेल. आंब्याचा रस तयार करून घेऊया. खूप घट्ट झाला तर थोडंसं दूध टाकून तुम्ही हा आंब्याचा रस थोडासा पातळ करू शकतात. खूप घट्ट नाही पाहिजे, थोडा पातळसरच रस पाहिजे. आंब्याचा रस देखील तयार आहे. आंब्याचा रस थंडच आहे. आता शेवया पूर्णपणे गार झाल्या आहेत आणि कस्टर्डचं जे दूध आहे ते सुद्धा कस्टर्ड छान थंड झालेलं आहे. किंवा फ्रीजमध्ये ठेवलं, थोडंसं थंड करून घेतलं फ्रीजमध्ये तरी देखील चालेल. आता हे कस्टर्ड संपूर्ण शेवयांवर टाकून घ्यायचं आहे. अगदी नवीन डिश आहे, खूप छान लागते चवीला. संपूर्ण कस्टर्ड शेवयांवर पसरवून घेऊया, टाकून घेऊया. कस्टर्ड टाकून झाल्यानंतर आता आपण जो रस तयार करून घेतला आहे तो रस टाकणार आहोत. आता या ठिकाणी थोडीशी डिझाईन करते मी. तुम्ही प्लेन रस टाकलात तरी देखील चालेल. थोडंसं आकर्षक डिश दिसावी म्हणून मी या ठिकाणी थोडीशी आंब्याचा रस जो आहे तो डिझाईन करून टाकत आहे. तुम्ही प्लेनसुद्धा टाकू शकतात. आंब्याचा रस टाकून झाल्यानंतर तुम्हाला हवा तेवढा आंब्याचा रस टाकू शकतात, कारण की आंब्याचा रस, शेवया आणि कस्टर्ड हे कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं खाताना. रस टाकून झाल्यानंतर आता काही आंब्याच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत.
ह्या फोडी टाकायच्या आहेत. ज्यावेळेस आपण ही डिश खातो त्यावेळेस त्यामध्ये मध्ये खूप छान लागतात आंब्याच्या फोडी. छोट्या छोट्या आकारांमध्ये चौकोनी आकारांमध्ये कट करून घेतल्या आणि नंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत सजावटीसाठी. काजू आणि बदामचे छान काप टाकलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. या ठिकाणी आपली मँगो डेझर्ट डिश तयार झालेली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये.